तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। नाशिक शहरातील सातपूर प्रबुद्ध नगरच्या महालक्ष्मी चौकामध्ये एका 45 वर्षीय व्यक्तीची तीक्ष्ण हत्याराने निर्घृण हत्या करण्यात आली असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। प्राथमिक माहितीनुसार मृत व्यक्तीवर तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आली आहे। सदर घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले। सदर हत्येचे कारण अद्यापपर्यंत अस्पष्ट असून मृत इसमाची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे नाशिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितले। या घटनेचा पुढील तपास सातपूर पोलीस करत असून संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे। यावेळी घटनास्थळावर नाशिक शहर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे व त्यांचा पोलीस थाफा घटनास्थळावर दाखल झाला होता। MCN न्यूज मराठी करिता मुक्ताराम बागुल, नाशिक। हा जो इसम आहे हा सकाळच्या सुमारास कळालेला आहे की हा मयत झालेला आहे म्हणून। साधारण वय किती त्याचं? साधारण वय 60 वय असेल त्याचं। तर आमचे बंधू सुनील पवारने डिपार्टमेंटला माहिती दिली व तात्काळ पोलीस प्रशासन इथं हजर झालेलं आहे आणि आपण स्वतः बघत आहात कळलं कोण आहे काय। सकाळी मला 6 वाजता फोन आला आहे एकाचा, तर फोन आल्यानंतर मी लगेच डिपार्टमेंटला फोन केल्यानंतर डिपार्टमेंट तात्काळ हजर झालेले आहे। काय घटना झालेली होती? घटनेमध्ये त्यांनी सांगितलं भाऊ कोणतरी माणूस मरून पडलेला आहे, तो अनवळखी आहे ना, प्रबुद्ध नगरचा आहे ना, इडला आहे, नेमकं कुठला आहे तेच कळलं नाही आम्हाला। तुम्हाला कसं काय वाटलं की मरून पडलेलं आहे? ईद आल्यानंतर मी पहिले चेक केले, चेक केल्यानंतर डिपार्टमेंटला फोन केला, डिपार्टमेंट लगेच तात्काळ हजेरी इथं। काय कशावरनं वाटलं तुम्हाला? ते कशावर रक्तबिक्त पडलेलीच नाही साहेब मला। अच्छा, सातपूरच्या प्रबुद्धनगर भागात जी हत्या झाली आहे आणि नाशिकमध्ये वारंवार खुनांच्या घटना वाढ होत आहे, याबद्दल काय सांगू? आज महिंद्रा सर्कल ज्या मेन गेटवरती ही घटना झालेली आहे, ज्यामध्ये जो मयत आहे त्याची ओळख अजून पटलेली नाही आहे। जो आरोपी या ठिकाणी निष्पन्न झालेला आहे तो संशयित म्हणून ताब्यात घेतलेला आहे, त्याच्याकडे विचारपूस चालू आहे। साधारणतः भांडणाचं कारण हे किरकोळ वाद असं समोर येत आहे। सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि पुढील तपास चालू आहे। ही घटना नेमकी